मुंबई महानगरपालिकेच्या अगदी एंट्री गेटवरती सर्व आंदोलक जे आहेत ते आता एकवटलेले आहेत आणि जितकी गर्दी आज आहे त्याच्यात 3 पट 4 पट गर्दी जी आहे ती बाहेर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय बघा। प्रवास करून आलेले हे सगळे मराठा बांधव आहेत, बसलेले आहेत आणि या ठिकाणी आता बसलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले। महानगरपालिकेचा जो प्रवेशद्वार क्रमांक 3 आहे त्या प्रवेशद्वारावरती हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थेट या आंदोलकांकडे जाणार ही सगळी दृश्य आपण पाहतोय। कारण बऱ्याच लांबून मराठवाड्यातून हे सगळे जे आंदोलन करते ते या ठिकाणी पोहोचलेत। काय भावना आहे तुमच्या, काय भावना आहे? इकडे काय भावना आहे? या ठिकाणी बसलाय तुम्ही आडोशामध्ये महानगरपालिकेच्या अगदी प्रवेशद्वारावर बसलाय, काय म्हणाल? आम्ही हिंगोलीवरून आलो साहेब। आम्हाला आरक्षणासाठी आलो पाण्या पावसामध्ये, तरी या शासनाच्या लोकांना आम्हाला 15 किलोमीटर गाड्या आमच्या लांब उभ्या केल्या। आम्हाला येऊ दिलं नाही मदत। आम्ही पायी आलो पर्यायी रस्ता वापरून आणि याच्या सगळ्या महानगरपालिकेचे सगळे वाहन चालू होतं, पूर्ण मुंबई चालू आहे। हे समाज बांधव अजून 10-15 किलोमीटर अंतरावर पाठीमागे राहिलेले आहेत, तरी हे अधिकारी गाड्या सोडायला तयार नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।